दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेची मुक्त अर्थव्यवस्था आहे का? उत्तर नाही असं आहे. नाही असं. ब्रिटनमध्ये अर्थव्यवस्था मुक्त आहे का? आणि साम्यवादी अर्थव्यवस्था रशिया आणि चीनमध्ये आहे. तो एक विशिष्ट प्रकार आहे की तिथे एक पार्टीचा सत्ता आहे, ती कम्युनिस्ट पार्टी आहे. त्यामुळे साम्यवादी देशांची अर्थरचना, भांडवलशाही देशांची अर्थरचना, पण मुक्त अर्थव्यवस्था कुठे आहे? किंबहुना असं आपण समजून घ्यायला पाहिजे की इंडस्ट्रियल कॅपिटलपासून फायनान्स कॅपिटलमध्ये जे परिवर्तन झालं आणि त्या फायनान्स कॅपिटलने अनेक देशांना गवसणी घालून अनेक देशांची अर्थव्यवस्था संचालित करणारी नीती ही संचालित केली किंवा ती प्रॉक्सी ड्राफ्ट केली आणि ती अंमलात आणण्याकरता, त्यांच्यावरती प्रभाव टाकण्याकरता जागतिक बँक आणि IMFचा वापर केला. WTO हे गेल्या 32 वर्षाचं खेळणं आहे, त्याचा वापर केला आणि त्याच्याबद्दलला प्रवेश आणि त्याच्याबद्दला एक्झिट. चीनचा 3दा प्रवेश आणि 2दा एक्झिट झालाय आणि आज स्वतः ट्रम्पच एक्झिट करतोय. आणि कधी तो आत जातो आणि कधी बाहेर जातो, तो काय बोलतो हे कोणाला कळत नाही. आणि संपूर्ण जग हे त्या ट्रम्प टॅरिफच्या संकटातून आता खड्ड्यात जाईल का वरती जाईल का कुठे ठरेल का हे ट्रेड वॉर तिसरं युद्ध बनेल. यस.